आज आपण पाणीपुरी वाल्यासारखं पाणी आंबट, गोड आणि तिखट पाणी बनवायला शिकूया। चला तर मग पाणीपुरीची पाणी बनवूया आपण। गूळ घेतलाय, एक पाव किलोच्या वरी आहे आणि एक वाटी चिंच घेतलेले आणि 7-8 खजूर घेतलेले। आता हे सगळे आपण चिंचचा कोळ करून घेऊया आणि खजूर वाटून घेऊया आणि ह्याचं पाणी करून घेऊ। पाणी टाकून घेऊ याला। खजूरची अशी बी काढून घेऊया। आता एक खजूर वाटून घेऊया, थोडंसं पाणी टाकू मध्ये आणि वाटून घेऊ। झालं आपलं हे वाटून खजूर। आता चिंचाचा कोळ काढून घेऊया। हे बघा, चिंचाचं हे पाणी टाकून घेऊया। आणि हे गुळाचं पाणी हे पण टाकून घेऊ। हे असं जे गुळात खडे असतात ना, ते राहतात नंतर लास्टला। आणि ही खजूरची पेस्ट हे पण टाकून घेऊ। ह्याला छान शिजवून घेऊ। थोडंसं मीठ टाकून घेऊया। छान असं शिजू द्यायचं बघा। आपलं आता पाणी झालेलं आहे बघा। इथपर्यंत ठेवलं होतं मी, तेवढं अर्ध केलेलं आहे, एवढं अर्ध शिजवून घेतलं आणि आता छान बघा गाढ झाले। आता गॅस बंद करून घेऊ आपण। हे बघा कसं घट्ट झालेलं आहे आपलं पाणी। झालं, आता गॅस बंद करून घेऊ। हे बघा आपलं झालं आता तयार पाणीपुरी। आता याला थंड करायला ठेवूया। हे तिखट पाणीसाठी सामान: 1 वाटी पुदिना घेतलेला आहे, 1 वाटी कोथिंबरी आणि 5-7 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊ आपण। छान बारीक वाटून घेऊया पाणी टाकून। अर्धा चमचपेक्षा कमी जिरे टाकून घेऊ। हे बघा असं बारीक वाटून घेतलं। आता ह्याला ह्याचं पाणी गाळून घेऊ, याचा चोथा सगळा बाहेर काढून टाकू आणि फक्त पाणीच त्याचं वापरायचं आपल्याला। चोथा बाजूला काढायचा गाळून असं चाळणीतनं। हे बघा आपला पाणी, तिखट पाणी तयार झाले। त्याच्यात पाणी टाकून घेऊया, हवं तेवढं असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं त्यात। आता काळी मिरी पूड टाकून घेऊ, मीठ टाकून घेऊ। छान याला हलवून घेऊ आता। आणि आपल्याला जर अजून पातळ म्हणजे पाणी जास्त तिखट झालं तर त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकायचं, साधं पाणी, किंवा खाते वेळेस पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यात। हे बघा आता हे गोड पाणी आहे, त्याच्यात पण पाणी टाकून घेते जसं पाहिजे तसं। आता खायला तयार आहे आपलं पाणी, गोड पाणी आणि तिखट पाणी। असं करून पहा, खूप छान लागतं। हे बघा आपली पाणीपुरी तयार आहे आता खाण्यास।
या सर्वजण खायला. आता या पाणीमध्ये जसं पाणी आपल्याला पाहिजे तसं अजून वरण पाणी टाकता येतं.